कोणतंही शुभ कार्य असो, सर्वात पहिले बनवला जातो तो म्हणजे गोडाचा पदार्थ. आणि आता तर सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपण रोज बाप्पांच्या नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमीत कमी तुपातला मस्त रसरशीत असा हा शिरा. तो देखील अगदी परफेक्ट प्रमाणात. तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊसूत, दाणेदार आणि अगदी रसरशीत असा हा आपला परफेक्ट प्रमाणात शिरा बनवून तयार झालेला आहे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण हा शिरा कसा बनवायचा ते पाहूयात. तर सर्वात अगोदर आपण आता इथे साहित्य पाहणार आहोत. तर घरातल्या कुठल्याही एखाद्या वाटीने किंवा कपाने आपल्याला हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे. तर इथे मी ह्या वाटीने बरोबर 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि रवा घेताना आपल्याला तो एकदम बारीक असा रवा इथे वापरायचा आहे. तर ह्याच वाटीने आता आपण हे सर्व साहित्य मोजून घेणार आहोत. तर हा 1 वाटी रवा मी इथे दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच वाटीने बरोबर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. ती सुद्धा दुसऱ्या वाटीमध्ये आपण काढून घेणार आहोत. आता ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील मोजून घ्यायचं आहे. म्हणजे जर प्रमाण अगदी परफेक्ट असेल तर शिरासुद्धा तुमचा अगदी परफेक्टच बनून तयार होतो. तर त्याच वाटीने बरोबर आता आपण इथे 3 वाटी पाणी घेणार आहोत. आणि जर तुम्ही पाण्याऐवजी तुम्हाला इथे दूध वापरायचं असेल तर दुधाचं प्रमाण तुम्हाला थोडंसं इथे वाढवावं लागेल. तर 3 वाटी पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही इथे दूध 3.5 वाटी घेऊ शकता. कारण दूध हे थोडंसं घट्ट असतं त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते जास्त लागू शकतं. त्यामुळे 3.5 वाटी इथे दूध घ्यायचं आहे. तर इथे मी 3 वाटी हे पाणी घेतलेलं आहे. आता आपण हे गरम करायला ठेवणार आहोत गॅसवर. त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू बदामाचे काप करून घेतलेले आहेत. थोडेसे चारोळे आणि 2 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत. ज्या वाटीने आपण रवा आणि साखर मोजून घेतलेली होती त्याच वाटीने बरोबर इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तूप घेताना आपल्याला ते वितळलेलं अशा पद्धतीने अर्धी वाटी तूप मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण अगदी चुकत नाही आपलं. तर गॅसवर इथे एक जाड बुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी आता आपण साजूक तूप घालणार आहोत. त्यातलं फक्त 2 चमचे साजूक तूप मी हे शिल्लक ठेवलेलं आहे. ते आपण सर्वात शेवटी वापरणार आहोत. आता आपण जे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले होते ते आपल्याला हलकेशी तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. काजू बदाम अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाही घातले तरी काहीच हरकत नाही. तर हे पहा मस्त मिनिटभर याला छान तुपामध्ये परतवून घेतलेलं आहे. आता हे देखील एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. त्यानंतर आता आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. पण रवा घालताना तूप आपल्याला छान गरमच असायला हवं. त्यासाठी अशा पद्धतीने थोडासा रवा तुपामध्ये घालून बघितल्यावर अगदी रवा छान असा फुलून आलेला आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये रवा घालायचा आहे. बरेच जण काय करतात की तूप घातलं, तूप चांगलं गरम होत नाही आणि लगेच त्यामध्ये रवा घालतात. पण तसं अजिबात करायचं नाही आहे. तूप छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून रवा मस्त छान असा फुलून येतो. तर आता आपल्याला हा रवा अगदी मंद आचेवर साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी छान सोनेरी रंगावर याला भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला सतत हलवत मस्त एकसारख्या रंगावर याला भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा तुम्ही इथे बघू शकता मस्त एकसारख्या रंगावर मी हा रवा भाजून घेतलेला आहे. हलकासा त्याचा कलर चेंज झालेला आहे. अजून आपण याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घेणार आहोत. तर इथे रवा भाजत असतानाच आपण जे चारोळे घेतले होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा आता रव्यासोबत आपण मस्त असे भाजून घेणार आहोत. तर अजून मिनिटभर आता याला आपण भाजून घ्यायचं आहे. तर हे पहा इथे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला रवा इथे सोनेरी रंगावर भाजला गेलेला आहे. यापेक्षाही जास्त डार्क रंगावर याला भाजायचं नाही आहे. अगदी मंद आचेवर याला मी साधारण 6 ते 7 मिनिटांसाठी छान असं तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. आता आपण जे पाणी गरम करून ठेवलेलं होतं साईडला ते सर्व पाणी यामध्ये घालायचं आहे. फक्त पाणी आपल्याला अगदी सावकाश घालायचं आहे कारण पाणी देखील गरम आहे आणि रवासुद्धा आपला गरम आहे. तर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी सावकाशपणे आपल्याला यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं आहे. तर सर्व पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. चमच्याने आता आपण हे एकदा मिक्स करून घेऊयात. अगदी मऊसूत हा शिरा बनवून तयार होतो आणि प्रमाण देखील अगदी साधं आणि सोपं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धी वाटी साजूक तूप आणि त्यासाठी आपल्याला बरोबर 3 वाटी इथे पाणी वापरायचं आहे. तर इथे रव्याने मस्त असं पाणी शोषून घेतलेलं आहे. छान व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साधारण मिनिटभरासाठी याला एक वाफ काढून घेऊयात. अगदी मंद आचेवर छान मिनिटभर याला एक वाफ काढून घेतलेली आहे. पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीलाच लगेच साखर यामध्ये घालण्याची घाई करायची नाही आहे. साखर नंतर घालणार आहोत. तर छान एक वाफ काढून घेतल्यानंतर आपण जी 1 वाटी साखर घेतलेली होती ती यामध्ये घालायची आहे आणि चमच्याने आपल्याला सर्व साखर या शिऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने साखर घातल्यामुळे पुन्हा शिरा थोडासा सैलसर होतो. तर हे पहा
मस्त अशी साखर इथे मिक्स करून घेतलेली आहे। साखर छान व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी कमी गॅसवर पुन्हा आपण 1 मिनिटांसाठी याला एक वाफ काढून घेऊ। तर इथे अगदी मिनिटभर याला एक वाफ काढून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत वेलची पावडर आणि आपण जे काजू आणि बदामाचे काप तळून घेतलेले होते तुपामध्ये ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि चमच्याने हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। तुम्हाला जायफळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जायफळ यामध्ये किसून घातलं तरी देखील चालेल। तर इथे आपला अगदी मऊसूत मस्त रसरशीत असा हा छान शिरा बनवून तयार झालेला आहे। टेक्स्चर बघू शकता अगदी मस्त आलेला आहे। सर्वात शेवटी आपण जे 2 चमचे साजूक तूप शिल्लक ठेवलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। अशा पद्धतीने सर्वात शेवटी 1 ते 2 चमचे साजूक तूप घातलं की शिऱ्याला एक मस्त अशी चकाकी येते। तर आज आपण इथे अगदी कमीत तुपाचा वापर करून मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी रसरशीत असा हा शिरा पाहिलेला आहे। बऱ्याच वेळेस समप्रमाणामध्ये हा शिरा बनवला जातो, जसं की 1 वाटी रवा, 1 वाटी साखर आणि 1 वाटी साजूक तूप। पण आज आपण अर्धीच वाटी साजूक तूप वापरून मस्त मऊ लुसलुशीत असा हा शिरा तयार केलेला आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या बाप्पासाठी हा शिरा घरी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।